आणि तिने लाजविले त्यान ममतेला अनशी आई मिळेल कोठी सागरात 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 की सागरात साठवते अन सहाऱ्या नद्यांचं पाणी आणि तुझं हृदय ओळखताना आले ग आई अन तू त्या सागराहूनही मोठी आणि म्हणतात की सागराचं पाणी आटून जाईल पण आईची ममता आईची माया कधीच संपू शकत कमी होऊ शकत नाही. त्या मातोश्री वाराणसी आईनं खरोखर सहकार्य महात्यागी बाबा जुमदेजीनं केलं नसतं तर खरोखर माझे महात्यागी बाबा जुमदेजी महात्यागी बनले नसते. साल 1938 साली जेव्हा वयाच्या 17व्या वर्षी महात्यागी बाबा जुमदेजीचा लग्न सोहळा मातोश्री वाराणसी सोबत झाला आणि खरोखर माझ्या महात्यागी बाबा जुमदेजीच्या जीवनामध्ये परिवर्तन घडायला लागलं होतं. परिवर्तन घडायला लागलं जेव्हा बाबावर दुःख आलं तेव्हा त्या आईनं त्या भगवंताला विनंती केली की माझे आयुष्य बाबाचे आयुष्य माझे आयुष्य बाबाला द्या आणि मला आपल्या चरणी विलीन करा. ती आई आई होती नाही का. आणि म्हणून की स्वतःच्या मुलाच्या शेंबूड तर कोणीही बाई पुसते आणि जे दुसऱ्याचे अश्रू पुसते आणि तिच्यामध्ये मला माझी वाराणसी आई दिसते. गरीबा 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 हे गरीबाच्या परिस्थितीला तर कोणी हसते आणि जे दुसऱ्याचे दुःख आपलं समजून घेते त्यामध्ये मला माझे महान त्यागी बाबा जुमदेजी. आणि म्हणून पहा की मातोश्री वाराणसी आईनं महात्यागी बाबा जुमदेजी कशा पद्धतीने संसार केला आणि थोडक्यात सांगतो. हो स्वभावात स्वभाव न वाराणसी आईचा मातोश्री वाराणसी ने खरोखर साथ दिला. अरे खुद के लिए तो हर कोई जीता है, खुद के लिए तो हर कोई जीता है, लेकिन दूसरों के लिए जीने में जिंदगी का असली मजा होता है. ऐका काय म्हणतो.
स्वभावात स्वभाव वाराणसी आईचा स्वभाग्याचा लावला टिळा सुदेवीच्या नावाचा आणि खरोखर पहा गरिबीचे जीवन महानतकी बाबा जुमलेजीचं आणि त्या मातोश्री वाराणसीला खरोखर कळत होतं की माझ्या परिवारावर काय दुःख आहे, माझ्या कुटुंबावर काय दुःख आहे हे त्या आईला कळत होतं. आणि पहा अशा वेळेस जेव्हा खायला अन्न नव्हतं, राहण्याची सोय नव्हती, अशा वेळेस त्या आईनं महानतकी बाबा जुमलेजीला खरोखर सुख दुःखामध्ये सहकार्य केलं. आई बाबाची सावली बनून जगली आणि खरोखर आमच्या मातोश्री वाराणसी आईच्या डोक्यावरून पदर कधी खाली पडला नाही आणि आमच्या सेवकीनबाईच्या डोक्यावर पदर दिसत नाही. हा सांगतो मी, आरसा सांगतो भाऊ. आईनं काय शिकवलं, आईचे तुम्ही आदर्श घेऊ शकत नाही. आईचे खरोखर मातोश्री वाराणसी जे विचार घेऊ शकत नाही आणि खरोखर प्रत्येक सेवकीने घ्यायलाच पाहिजे. कारण या मार्गाचा सार सिद्धांत आहे. ज्यांनी आम्हाला सुखी केलं आम्ही त्यांचे गुणगान गातो. मानते है उस गुरु को आहा, हम मानते हैं उस गुरु को जिसने हमें ये ज्ञान दिया और हम पूजते हैं उस भगवान को जिसने हमें ये जीवन दान दिया. ऐका काय म्हणतो समोर. कधी हार मानली नाही आणि खरोखर गरिबीचं जीवन हे खरोखर मातोश्री वाराणसी आईला करत होतं. म्हणून कधी मातोश्री वाराणसी आईनं बाबाला कधी सोन्या नाण्याच्या बाबा मला माझं लुगडं फाटलं, मला लुगडं घेऊन द्या. आई ते लुगडं फाटलेलं लुगडं सुई धाग्याला शिवून घालत होती, पण बाबा समोर कधी हट्ट घातला नाही. म्हणून काय म्हणतोय
अशा परिस्थितीमध्ये महान त्यागी बाबा जुमजीजीने ते कार्य केलं. ते मातोश्री वाराणसी सोबत राहून ते हिम्मत ते ताकद माझ्या मातोश्री वाराणसी आईची होती. हा आणि पहा शिडी भाकरी खाऊन बाबासोबत आईनं संसार केला, घर चालविलं आणि चालून दाखवलं आणि बाबाला महान त्यागी पर्यंत पोहोचवण्याचं कार्य माझ्या मातोश्री वाराणसीचं आहे. म्हणून मला काय म्हणायचं आहे का, पदर खरंच खाली पडला नाही, कारण आई कर्तव्याला जागली होती आणि खरोखर मर्यादेने वागली होती. आणि म्हणून डोईवरच्या पदर खाली नाही आला, मर्यादेने वागली कर्तव्य जागली. किती वर्णन करू आई तुझ्या गुणांचा, सौभाग्यात लावला टिळा देवजीच्या आणि पहा खरोखर जेव्हा आम्ही
मातोश्री वाराणसीच्या आईचं गुणगान करू, जेवढं स्मरण करू तेवढं कम आहे हो. कारण आईनं ते करून दाखवलं आणि खरोखर बाबाला महानताकी पर्यंत पोहोचवण्याचं कार्य माझ्या मातोश्री वाराणसीनं केलं. दुःखामध्ये दुःख सुखामध्ये बाबाला साथ दिली आणि पहा कोणत्याही गोष्टीचा हट्ट केला नाही. आणि ऐका शेवटच्या कळ्यामध्ये काय म्हणायचं,